बीड मारहाणीचा व्हिडिओ पाहून अजित पवार यांनी तेथील पोलीस अधीक्षकांना भरपूर अनिर्बंध अधिकार दिलेले आहेत. कुठल्याही मागे पुढे पाहू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. काय आहे सविस्तर बघा. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे वर्णन महाराष्ट्रवासियांच्या मनातून अजूनही पुसले जात नसताना शुक्रवारी दुपारी परळीत पुन्हा एकदा तशाच पद्धतीची मारहाण एका युवकाला करण्यात आलेली आहे. यामध्ये 8 ते 10 गुंडांनी शिवराज दिवटे या तरुणाला लोखंडी रॉड, पाईप, कत्ती आणि लाकडी काठीने जबर मारहाण केली आहे. या मारहाणीत शिवराज जबर जखमी झालेला आहे. या घटनेची व्हिडिओ क्लिप संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होत असून सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील 7 आरोपींना परळी पोलिसांनी अटक केली आहे. बाकी आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलेले आहे. या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना अजित पवार यांनी फोन करून आवश्यक त्या तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत. अजित पवार म्हणाले, बीडमधील परळी येथील जी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली ती मला बघायला मिळाली. एखाद्या प्राण्यालाही कुणी इतकं मारणार नाही तेवढं त्या पोराला मारलंय असे अजित पवार यांनी म्हटलेले आहे. तो व्हिडिओसुद्धा बघवत नाही. व्हिडिओ पाहून मी पोलीस अधीक्षकांना फोन केला. लवकरात लवकर आरोपीविरोधात कारवाई करा असे निर्देश मी दिले असे अजित पवार यांनी सांगितले. त्यात कुणी गुंड प्रवृत्तीचा असेल तर मोका लावा असं त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. असेही मी त्यांना सांगितले असे अजित पवार म्हणाले.